नमस्कार मित्रांनो, आता पदार्थ विज्ञान पेपर 2 या व्हिडिओमध्ये काय काय मिळणार ते सांगतो. पहिले तर ब्लूप्रिंट आपण पूर्ण एक्सप्लेन करू, त्याला अनालाइज करू, एकदा पूर्ण समजावून सांगेल मी ब्लूप्रिंट. त्यानंतर प्रत्येक टॉपिकवर कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे ते मी सांगून देईल तुम्हाला. ठीक आहे, चालू करूया पदार्थ पेपर 2. पहिला एमसीक्यू, 20 जे एमसीक्यू येणार आहे त्याचं आपण डिस्ट्रीब्युशन पाहूया. पहिला एमसीक्यू परीक्षा 3 एमसीक्यू परीक्षा चॅप्टरवर असणार आहेत. त्यानंतर आप्तोपदेश चॅप्टरवर 3 एमसीक्यू, अनुमान चॅप्टरवर 4 एमसीक्यू, प्रत्यक्षवर 3 एमसीक्यू, युक्तीवर 2 एमसीक्यू, उपमानवर 2 एमसीक्यू आणि कार्यकारण सिद्धांत या चॅप्टरवर 3 एमसीक्यू, असं 20 एमसीक्यूचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. त्या हिशोबाने तुम्हाला चॅप्टर्स रिडिंगवर फोकस करता येईल. आता एसक्यूकडे पाहूया. एसक्यू कसे येणार आहेत? फिक्स एसक्यू आहेत. याच्यामध्ये काही तुम्हाला म्हणजे ऑप्शनच नाही की हा एसक्यू सोडून मी किंवा हे चॅप्टर मी सोडून देऊ का, अजिबात नाही. तुम्हाला 8 त्यांनी काही चॅप्टर्स दिले, ते 8 चॅप्टर्सवर 8 एसक्यू फिक्स आहे. ठीक आहे. आता परीक्षा, पहिला एसक्यू कशा येणार आहे? परीक्षावर येणार आहे. त्याच्यानंतर दुसरा आप्तोपदेशवर येणार आहे, तिसरा अनुमानवर येणार आहे, चौथा प्रत्यक्षवर येणार आहे, पाचवा युक्तीवर येणार आहे, सहावा अनुमानवर येणार आहे, उपमानवर येणार आहे, सातवा कार्यकारण सिद्धांत, तर आठवा प्रत्यक्षवर. ठीक आहे. हा पूर्ण सिक्वेन्स सहित फॉलो केला जाईल, कारण ब्ल्यूप्रिंट मध्ये सांगितलं त्यांनी प्रत्येक चॅप्टर तुम्हाला अभ्यास करताना काय दक्षता घ्यायची मित्रांनो. आता ह्याच्या सगळ्या चॅप्टरवर फिक्स आहे क्वेश्चन. मग परीक्षेचा एक श्लोक चांगला पाठ करायचा, आप्तोपदेशचा करायचा, अनुमानचा करायचा, प्रत्यक्षाचा करायचा, एक युक्तीचा करायचा, एक चांगला उपमानचा करायचा, एक कार्यकारण सिद्धांतचा. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला तुमचा एक श्लोक असेल. 8 क्वेश्चन आहेत, 8 चांगले श्लोक पाठ करा ना, म्हणजे तुमचे व्यवस्थित कर्क होईल. पुन्हा ते एलक्यूमध्ये श्लोक टाकायचे पण सेम टू सेम, म्हणजे एक्स्ट्रा श्लोक पाठ करायची गरज होई नाही. तुमचा पेपर एकदम छान डेकोर होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर 8वा प्रत्यक्षवरच पुन्हा येईल. त्याच्यामुळं प्रत्यक्ष चॅप्टरवर 2 एसक्यू आणि 1 एलक्यू फिक्स आहे. मार्क बघा किती होत आहे, 10 + 10 20 मार्कासाठी प्रत्यक्ष, 2 एसक्यू आणि 1 एलक्यू. त्यामुळे त्या चॅप्टरला जरा जास्तच डीपमध्ये वाचा तुम्ही. वाचा म्हणजे जे काही क्वेश्चन सांगेल मी ते जरा चांगले प्रिपेअर करा. एलक्यू, पहिला एलक्यू परीक्षा किंवा आप्तोपदेशवर फिक्स आहे, दोन्हीपैकी एकावर येऊ शकतो. या दोन्हीला मिळून 2 एसक्यू आणि 1 एलक्यू फिक्स असतो. त्याच्यानंतर प्रत्यक्ष, या दोन्हीवर 1 एसक्यू तर येणारच आहे, त्याच्यामुळे श्लोक पाठ करून ठेवा एक. आणि त्याच्यानंतर आला तर दोन्हीपैकी एकावर 1 एलक्यू. त्याच्यानंतर दुसरा फिक्स एलक्यू प्रत्यक्ष प्रमाणावर येणार आहे. प्रत्यक्षवर फिक्स म्हणजे फिक्स एलक्यू आहे. या चॅप्टरवरती आधीच 2 एसक्यू आणि आताचा 1 एलक्यू, म्हणजे 20 मार्काच्या वेटीचे खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. त्यानंतर तिसरा एलक्यू तुम्हाला अनुमानवर येईल, फिक्स क्वेश्चन आहे. अनुमानवर खूप सारे पॉईंट आहेत, मी तुम्हाला आता पुन्हा इन लिस्ट करून देणार आहे. कार्यकारण सिद्धांत, चौथा कार्यकारण सिद्धांतवर आहे. खूप सारे वाद आहेत आपल्याकडे, तो एलक्यू येऊन जाईल. हे कळालं तुम्हाला कसं आहे तर. त्यामुळे सर्वात प्रथम तुमचा सल्ला काय माझा तुमच्यासाठी, की श्लोक पाठ करू, कोणते करू म्हणता सर. प्रत्येक चॅप्टरचे एक बेसिक श्लोक असतो, इंट्रोडक्शन वाले श्लोक असतात. प्रत्येक चॅप्टरचे जे 8 चॅप्टर मी तुम्हाला सांगितले, किंवा 8 पण नाही आहेत, 7च आहेत, हे 7 चॅप्टरचे पूर्ण इंट्रोडक्शन वाले श्लोक पाठ करून ठेवा आणि मग तुम्हाला ते एसक्यू मध्ये टाकता येतील, एलक्यू मध्ये टाकता येतील. ठीक आहे. आता आपण प्रूफ पाहूया, ब्लूप्रिंट फॉलो झालेली आहे का लास्ट इयरला. तर लास्ट इयरला पहिला प्रश्न परीक्षावर यायला हवा, आलाय का? प्रमेय प्रमाता आलेला आहे, पहिला प्रश्न परीक्षेवर आलेला आहे. दुसरा प्रश्न आप्तोपदेशवर यायला हवा, वाक्यार्थ ज्ञान हेतू किंवा वाक्यार्थ व्यंजन हेतू म्हणता त्याला. हा प्रश्न आप्तोपदेशवर आलाय, एसक्यू फिक्स आहे. त्याच्यानंतर अनुमान आलेला आहे का? अनुमानवर सव्यभिचारी हेतुआभास आलेला आहे. त्याच्यानंतर युक्तीवर आलेला आहे का मित्रांनो, तर युक्ती प्रमाण लक्षणे उदाहरण सर स्पष्ट करा आलेला आहे. त्याच्यानंतर प्रत्यक्षवर काय आलंय, त्रयोदशकरण एक्सप्लेन करा म्हणून आलाय. त्यानंतर कार्यकारण सिद्धांत डायरेक्टली तुम्हाला जो 7वा एसक्यू आहे. उपमान प्रमाणावरही आलाय 6वा एसक्यू डायरेक्टली. 7वा कार्यकारण सिद्धांतवर बोलाय, कारण व्याख्या व त्याचे प्रकार. त्याच्यानंतर प्रत्यक्ष बाधक भाव म्हणून आलाय प्रत्यक्षवर. प्रत्यक्षचा कोणता आहे? प्रत्यक्ष बाधक भाव नावाचा हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे एसक्यू साठी. प्रत्यक्ष बाधक भाव लक्षात ठेवा, मी पुन्हा जो एक्सप्लेन करेल तेव्हा हे सांगणार नाही, कारण तुम्हाला आता सांगतो प्रत्यक्ष बाधक भाव खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्यक्षमध्ये, कारण प्रत्यक्ष चॅप्टरला 2 एसक्यू आणि 1 एलक्यू आहे. त्यानंतर परीक्षा आणि आप्तोपदेशमध्ये 1 एलक्यू हवा आलाय का? चरक एकदा शब्द लक्षण व प्रक्रिया लिहून शब्दाचे बोधक वृत्ती स्पष्ट करा. चरक एकदा शब्द लक्षण आणि शब्दाची बोधक वृत्ती सांगा म्हणून डायरेक्टली एलक्यू आलेला आहे परीक्षावरून. त्याच्यानंतर प्रत्यक्ष प्रमाण लक्षण प्रकार लिहून आयुर्वेदात ज्ञान स्पष्ट करा. एकदम सिंपल क्वेश्चन आहेत, म्हणजे जणू काय पेपर 2 पदार्थच आहे ना, तो पहिलेच फोडून दिलाय त्यांनी. क्वेश्चन त्यांनी पहिलेच सांगितलेत, अशा प्रकारे ब्लूप्रिंट टाकलेली. त्यामुळे ब्लूप्रिंटनुसार अभ्यास करा ह्या आणि पेपर संपून टाका आणि दुसऱ्या विषयाकडे फोकस करायला लागा, कारण पेपर फुटलेला आहे ऑलरेडी हा. ठीक आहे. त्यानंतर प्रत्यक्ष प्रमाण लक्षण हे झालं आपलं. त्याच्यानंतर तिसरा अनुमानवर यायला हवा. अनुमान प्रमाणाची व्याख्या स्पष्ट करून अनुमान प्रमाणात सहाय्यभूत घटकांचे उदाहरण करा. अनुमान प्रमाणाची व्याख्या म्हणजे तुम्ही प्रत्येक चॅप्टरचे इंट्रोडक्शन जर
प्रिपेअर केले किंवा त्या चॅप्टरचे तुम्हाला आवडणारं कंटेंट जरी तयार केलं तरी तुम्हाला टाकता येईल याच्यामध्ये. त्याच्यानंतर कार्यकारण सिद्धांतावर सत्कार्यवादावर इलेक्यू आले. मला तर वाटतं रिपीट पण होऊ शकतो. सत्कार्यवादावर इलेक्यू आलेला आहे. कळतंय? सगळं ब्लूप्रिंट फॉलो झाली आहे. आता प्रत्येक चॅप्टरवरती इम्पॉर्टंट गोष्टी काय, पेन आणि पेपर घेऊन बसा, मी तुम्हाला प्रत्येक चॅप्टरवरची इम्पॉर्टंट गोष्टी सांगेल. ठीक आहे. पहिलं आहे परीक्षा मित्रांनो. परीक्षा आहे. परीक्षेमध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे, जसं लास्ट इयरला क्वेश्चन आला होता, प्रमा प्रमेय प्रमाता याचे लक्षण व्याख्या व्यवस्थित एक्सप्लेन करा, आयुर्वेदातलं महत्त्व हे सर्व पाहून घ्या. त्याच्यानंतर दुसरा एसएक्यू याच्यामध्ये इम्पॉर्टंट चतुर्विध प्रमाण. कोणता? चतुर्विध प्रमाण किंवा परीक्षा हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. हे 2 क्वेश्चन त्याच्यामध्ये व्यवस्थित करा. चतुर्विध प्रमाण किंवा चतुर्विध परीक्षा म्हणतात त्याला. ठीक आहे. हे झालं परीक्षेच्या बाबतीत. त्यानंतर आप्तोपदेश. आप्तोपदेशमध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आप्तोपदेशमध्ये पाहायला गेलं तर आप्तोपदेशाची लक्षणे प्लस आयुर्वेदिक महत्त्व हे सर्वात बेसिक क्वेश्चन आप्तोपदेशावर विचारला जाऊ शकतो. आप्तोपदेशाचे प्रकार आणि त्याची लक्षणे. त्याच्यानंतर शब्दार्थ बोधक वृत्ती. शब्दार्थ बोधक वृत्ती हा पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर शब्दाचे प्रकार आणि लक्षणे. एक तुम्ही जर आपल्या नोट्स वगैरे पाहिली असतील कोर्समध्ये असेल तर तुम्हाला माहिती आहे शब्दाचे प्रकार आणि त्याची बोधक वृत्ती. त्याच्यानंतर शक्तिग्रह साधने एलक्यू. आप्तोपदेशावरचा इम्पॉर्टंट एलक्यू शक्तिग्रह साधने. कोणता? शक्तिग्रह साधने. त्यानंतर वाक्यार्थ हेतू किंवा वाक्यार्थ व्यंजन. वाक्यार्थ ज्ञान हेतू किंवा वाक्यार्थ व्यंजन हेतू खूप इम्पॉर्टंट आहे आप्तोपदेशमध्ये. मी जे म्हटलं ते इंग्लिश केलं ना, काय काय म्हटलं मी, आप्तोपदेश लक्षणे प्लस आयुर्वेद महत्व, सगळ्या चॅप्टरचं आयुर्वेदातलं महत्व कन्फर्म करून जायचंय. कळलं? कारण कोणत्याही क्वेश्चन मध्ये टाकता येतं. त्याच्यानंतर शब्दाचे प्रकार आणि लक्षणं, शब्दबोधक वृत्ती, त्याच्यानंतर शक्तिग्रह साधने आणि वाक्यार्थ ज्ञान हेतू किंवा व्यंजन हेतू. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रत्यक्षवर बघू की काय काय आले. प्रत्यक्षवर आपल्या पुढे अनुमान मिस झाला आपला. अनुमानमध्ये तुम्हाला सांगायला गेलं तर अनुमानमध्ये इम्पॉर्टंट सगळ्यात बेसिक क्वेश्चन अनुमानाचे लक्ष्य आणि वर्गीकरण एलक्यू येऊ शकतो डायरेक्टली. म्हणजे अनुमान तुमचं इंट्रोडक्शन द्यायचं आणि पूर्ण त्याचे प्रकार वगैरे जे काय ते वर्गीकरण एक्सप्लेन करायचं. त्यानंतर याच्यामध्ये व्याप्ती एसीक्यू साठी इम्पॉर्टंट व्याप्ती येऊ शकतं. आणि हेतू हेतुआभास. हेतू किंवा हेतुआभास याच्यावर फिक्स क्वेश्चन आहे. आला तर हेतूवर डायरेक्ट एलक्यू येऊ शकतो किंवा छोटासा हेतुआभास वगैरे एसीक्यू पण येऊ शकतो. जसं की गेल्या वेळेस हेतुआभासवर आलेला आहे. त्यामुळे हेतू चांगले करून जा. खूप जण तो काय करतात, हेतूला मिस करून देतात. आणि जर त्यांना ऑड पेपर काढायचा असेल तर तर्क हा सुद्धा एसीक्यूला येऊ शकतो. कळालं? हे सगळं झालं अनुमान. काय काय म्हटलं मी अनुमानमध्ये, अनुमानाचे लक्षण वर्गीकरण एलक्यू साठी, व्याप्ती एसीक्यू साठी, हेतू आणि हेतुआभास. ओके. त्याच्यानंतर आता प्रत्यक्ष. प्रत्यक्षचा बेसिक एलक्यू तुम्हाला विचारला जातो. प्रत्यक्षवर आता 2 एसीक्यू आणि 1 एलक्यू म्हणलं तुम्हाला माहिती आहे. चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एलक्यू सांगून देतो, फिक्स एलक्यू सांगितल्यासारखा. प्रत्यक्ष प्रमाणाचे लक्षण आणि त्याचे प्रकार डायरेक्टली एलक्यू येऊन जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर सन्निकर्षाचे प्रकार एसीक्यू येईल. इंद्रिय पंचपंच किंवा इंद्रियाचे लक्षण हे तुम्हाला एसीक्यू विचारले जाईल. आणि त्रयोदशकरण इम्पॉर्टंट एसीक्यू साठी विचारले जाईल. मी तुम्हाला फक्त 3 एसीक्यू आणि 1 एलक्यू सांगितला. एलक्यू जवळपास फिक्स असतो येईल. कोणता? लक्षण आणि प्रकाराचा. एसीक्यू साठी सन्निकर्षाचे प्रकार, इंद्रिय पंचपंचक आणि त्रयोदशकरण हे प्रत्यक्षासाठी इम्पॉर्टंट. आता युक्ती. युक्तीसाठी काय काय इम्पॉर्टंट आहे सर मग आणखी. युक्तीसाठी पाहायला गेलं 1 मिनिट. युक्तीचा बेसिक क्वेश्चन आहे. युक्तीवर एलक्यू नाहीये, फक्त 1 एसीक्यू येईल डायरेक्टली 5व्या क्रमांकाचा. तुम्हाला बेसिक क्वेश्चन आहे युक्तीचे लक्षण सांगून आयुर्वेदातील महत्व सांगा. हा तुम्हाला विचारला जाईल. कोणता? युक्तीचे महत्व सांगून त्याचं आयुर्वेदातील युक्तीचे लक्षण सांगून त्याचं आयुर्वेदातील महत्व. तुम्ही पुन्हा पेपर झाल्यानंतर हा व्हिडिओ पाहायला या. तुम्हाला तेव्हा म्हणताल की सर तुम्ही पहिलंच पूर्ण प्रेडिक्शन करून दिलेलं होतं. 6वा आहे उपमान. उपमानावर फक्त बेसिक क्वेश्चन आहे. जसं की मी सगळ्यांचं सांगितलं, उपमानाचे लक्षण सांगून त्याचं आयुर्वेदातील महत्व सांगा. तुमच्या आवडीचा श्लोक पाठ करायचा आणि कंटेंट तयार करून घ्यायचा. एका पेजवर तुम्ही हे एसीक्यू लिहून घ्या पहिलेच, कारण हेच फिक्स येणार आहे परीक्षावरती. आप्तोपदेश, अनुमान, प्रत्यक्ष, युक्ती, उपमान सेम टू सेम अभ्यास करायचा, तिथे जाऊन छापून यायचं. एवढं सोपं आहे. 7वा कार्यकारण सिद्धांतावर येणार आहे मित्रांनो. कार्यकारण सिद्धांतामध्ये जे छोटे छोटे वाद आहेत ना, त्या छोट्या छोट्या वादावरती एसीक्यू विचारले जाऊ शकतो. आणि त्याचं बेसिक क्वेश्चन आहे कार्यकारण सिद्धांताचं की त्याचं लक्षण सांगून त्याचं आयुर्वेदात महत्व. प्रत्येक चॅप्टरमध्ये हा क्वेश्चन बेसिक आहे. कार्यकारण सिद्धांताचे बेसिक सांगून त्याचं आयुर्वेदातील महत्व सांगा. हा बेसिक क्वेश्चन. त्याच्यानंतर जे छोटा वाद आहे, छोटे छोटे वाद दिले ते सुद्धा एसीक्यूला विचारले जाऊ शकतात. आणि त्यांचा प्रत्यक्ष तर मी तुम्हाला सांगितलेच. त्याच्यानंतर आता हे जे एलक्यू आहे सगळ्यांमध्ये तुम्हाला सांगितले मी, प्रत्यक्ष आणि आप्तोपदेश. आप्तोपदेशमध्ये काय इम्पॉर्टंट एलक्यू तुमच्यासाठी, परीक्षा, परीक्षेचे महत्व हे परीक्षा चॅप्टरमध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे की प्रमा प्रमेय प्रमाता एसीक्यू साठी सांगितलं तुम्हाला. चतुर्विध प्रमाण येऊ शकतं आणि त्याचं आयुर्वेदातील महत्व. त्याच्यानंतर आप्तोपदेशमध्ये इम्पॉर्टंट गोष्ट सांगितलं शक्तिग्रह साधने एलक्यू साठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. प्रत्यक्षमध्ये तुम्हाला सांगितलं मी
की LAQ साठी त्याचे प्रकार आणि लक्षण विचारले जाऊ शकतं आणि सन्निकर्षाचे प्रकार वगैरे करून जा. त्याच्यानंतर अनुमान चॅप्टरवरती LAQ डायरेक्ट अनुमानाचे लक्षण आणि वर्गीकरण हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि कार्यकारी सिद्धांतावरती जसे मोठे सिद्धांत आहेत, मोठा सिद्धांत कोणता आहे तुमचा, जसं लास्ट इयरला विचारला सत्कार्यवाद वगैरे, ते मोठाला सिद्धांत येईल किंवा डायरेक्ट कार्यकारण सिद्धांत सांगा म्हणून येईल. ठीक आहे, व्यवस्थित करून जा, सगळं व्यवस्थित कळले. आता या व्हिडिओला जर 100+ लाईक्स आणि कमेंट्स जर आल्या तर मी तुम्हाला एक व्यवस्थित शेड्यूल बनवून देणार आहे. म्हणजे काय, आता जर आज रात्रीपर्यंत जर या व्हिडिओला आल्या तर उद्या दुपारी 12पर्यंत हा नवीन व्हिडिओ येईल. त्यामध्ये तुम्हाला मी पूर्ण एक शेड्यूल बनवून देईल, जेणेकरून तुमचा 10 ते 12 तास इफेक्टिव्ह स्टडी होईल. कारण आता टाइमपास करायचे दिवस नाहीच आहेत मित्रांनो, आपल्याला फक्त जवळपास 40 दिवस राहिले तर युनिव्हर्सिटी 2024 एक्झामसाठी. त्यामुळे तुम्हाला प्लॅनिंगनं अभ्यास करावा लागेल. रँडमली कोणतेही टॉपिक उचलून वाचाल तर त्याचा काही फायदा होणार नाही. इफेक्टिव्ह स्टडी करावं लागेल, व्यवस्थित टाइम टेबल करावं लागेल, त्याच्यामध्ये अभ्यास करावा लागेल. कारण आपल्याला माहिती आहे आपण वर्षभर अभ्यास करत नाही, आपण फक्त एक्झाम आली की 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपण अभ्यास करत असतो. आता आपल्याकडे फक्त 40 दिवस आलेत. आपला वर्षभराची पूर्ण केलेला जो टाइमपास आहे तो भरून काढण्यासाठी आपल्याला हा 30 ते 40 दिवस आपल्याला कन्फर्म स्टडी करावा लागेल. त्याच्यासाठी एक प्रॉपर टाइम टेबल असणं गरजेचं आहे. उगाच कधीही उठा, झोप काढा असं चालणार नाही. त्यामुळे प्रॉपर टाइम टेबल हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की टाइम टेबल हवा आहे. कारण मला ना जे तुम्हाला इंटरेस्ट नाही आहेत अशा व्हिडिओ बनवण्यामध्ये काहीच मला इंटरेस्ट नाही आहे. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी नेक्स्ट व्हिडिओ त्या टाइम टेबलवर बनवेल. नाहीतर मला 200 आणि 300 व्ह्यूजसाठी व्हिडिओ बनवायला आवडत नाही. जर मला कमीत कमी 1000 पोरांना जर ते उपयोगाला येणार असेल तरच मी यूट्यूबला व्हिडिओ बनेल. नाही तर आमच्या कोर्समध्ये व्यवस्थित चालू आहे सगळं. तुम्हाला पदार्थ विज्ञान हा जर व्यवस्थित पूर्ण टॉपिक वाईज शिकायचा असेल तर पदार्थ विज्ञान ॲपमध्ये जाऊन फक्त 999 रुपयाला तुम्ही जाऊन जॉईन करू शकता. किंवा आता 1 पॅक कोर्सची आपण प्राईस खूप कमी केली आहे, तिथे जाऊन सर्व सब्जेक्ट रिवाईज करायचे असले तरी पाहू शकता. ठीक आहे, आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.